अक्षय तृतीया हा हिंदू सणांपैकी महत्त्वाचा सण आहे। या दिवशी हिंदू परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते। मात्र या निमित्ताने मलाबार गोल्ड अँड डायमंडने अक्षय तृतीयेच्या नावाखाली जणू रमजानची जाहिरात करीत असल्याप्रमाणे अभिनेत्री करीना कपूर खान हिची कपाळावर कुंकू किंवा टिकली न लावता दागिन्यांची जाहिरात केली। यातून हेतुतः हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदू संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला। हिंदू सणांच्या वेळीही जर हिंदूंच्या धार्मिक भावनांचा, संस्कृतीचा, परंपरांचा सन्मान ठेवला जात नसेल तर हिंदूंनीही या उत्पादनांवर बहिष्कार घालायला हवा। याला विरोध करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने नो बिंदी नो बिझनेस हा हॅशटॅग चालवित ट्विटरवर अभियान छेडले आणि याला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। दुसऱ्याच दिवशी मलबार गोल्डने बिंदी न लावलेल्या करीना कपूर खानच्या जागी बिंदी लावलेली तमन्ना भाटिया या अभिनेत्रीची नवीन जाहिरात प्रसारित केली। हा हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम आहे। हिंदूंचा पैसा हवा आहे, पण हिंदू संस्कृती, परंपरा नको, हे चालणार नाही। हिंदुस्थानात व्यापार करायचा असेल तर हिंदू संस्कृतीचा सन्मान ठेवायलाच लागेल। हिंदू संस्कृतीचा सन्मान राखला जाणार नसेल तर हिंदू समाज बहिष्कारास्त्राचा वापर करेल, हे आस्थापनांनी लक्षात ठेवावे, अशी चेतावणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली आहे। या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने हिंदू सणांच्या वेळी हिंदू विरोधी प्रचार हा ऑनलाईन विशेष संवाद आयोजित केला होता। यामध्ये सहभागी इतिहास आणि संस्कृती अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे म्हणाले की काँग्रेसच्या राजवटीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना राजश्रय मिळाल्यामुळे त्यांनी विविध विद्यापीठे स्थापून हिंदू विरोधी विचारधारा समाजात रुजवली आहे। त्याचाच परिणाम आहे की आज टिकली वा कुंकू न लावलेले विज्ञापन प्रसारित होत आहे। त्याला अभ्यासपूर्ण विरोध केला पाहिजे। यावेळी कर्नाटकातील पत्रकार श्रीलक्ष्मी राजकुमार म्हणाल्या की हिंदूची ओळख पुसून टाकण्यासाठी चालू करण्यात आलेला हा सांस्कृतिक जिहाद आहे। आज आखाती देशांमध्ये तेथील महिला पत्रकार या हिजाब घालून बातमीपत्र देतात, मग भारतात आपण कपाळावर कुंकू लावून केले तर प्रतिगामी कसे काय होऊ शकते? आपल्या धार्मिक कृतीमागे असलेले विज्ञान हे हिंदूपर्यंत पोहोचले पाहिजे। यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभयवर्तक म्हणाले की केवळ मलाबार वालेच नव्हे तर यापूर्वीही तनिष, फॅब इंडिया, मित्रा, जावेद हबीब, मान्यवर ब्रँड आदींनी हिंदू विरोधी आक्षेपार्ह विज्ञापने केली आहेत। एकही विज्ञापन मुसलमान व अन्य पंथीयांच्या विरोधात नाही, कारण ते धर्मासाठी संघटित आहेत। त्यामुळे त्यांच्या विरोधात विज्ञापन करण्याचे कोणी धाडस करीत नाही। हिंदूंनी स्वतःचा धर्म जपण्यासाठी अशा उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई लढली पाहिजे। या विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली पाहिजे। आने वाले 3 मई को हिंदुओं का एक सबसे पवित्र ऐसा त्योहार है और उसका नाम है अक्षय तृतीया। इस दिन आमतौर पर हिंदू समाज जो है वो सोना खरीदी करता है और इसी को लेकर के विभिन्न जो सोना बेचने वाली कंपनियां हैं, आस्थापन है, वो अपने अपने विज्ञापन करते हैं। इसमें मलाबार गोल्ड और डायमंड ने इस बार जो विज्ञापन किया उसके कारण से हिंदू समाज के मन में काफी रोष है। उन्होंने विज्ञापन में करीना कपूर इस मॉडल को लेकर के उसके माथे के ऊपर बिंदी नहीं दिखाई। अब प्रश्न ये आता है, ये विज्ञापन कोई रमजान का तो नहीं है, यह विज्ञापन हिंदू समाज के किसी त्योहार का है, तो वहां पर हिंदू समाज की बदनामी क्यों? वहां पर हिंदू समाज का आदर क्यों नहीं किया जाता है? और इसी को लेकर के कल पूरे समाज ने इसके ऊपर ट्विटर पर एक ट्रेंड चलाया और अपना विरोध वहां पर प्रकट किया, जिसका परिणाम आज देखने के लिए मिला कि मलाबार गोल्ड और डायमंड ने आज उनका विज्ञापन बदल करके उसके अंदर नई मॉडल को उन्होंने लाया और बिंदी के साथ उसको आज वहां पर प्रदर्शित किया। ये बात हिंदू समाज के विरोध प्रकट करने से पहले क्यों नहीं होती है? हर बार हिंदू समाज को आक्षेप क्यों लेना पड़ता है, विरोध क्यों करना पड़ता है? और जब आक्षेप लेंगे तो कहेंगे हिंदू समाज सांप्रदायिक है, हिंदू समाज बहिष्कार की बात करता है। हमारा यही कहना है कि हिंदुओं का त्योहार होगा और हिंदू समाज का आदर नहीं होगा, हिंदू धर्म का आदर नहीं होगा, तो हम निश्चित रूप से बहिष्कार करते रहेंगे और इसी बहिष्कार के द्वारा हम उनको सबक सिखाएंगे। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती।